हाँ ये छवि ये। बाईची मी आहे, छवी नाही. अगं ये ना, काय म्हणते शांभवी, काय हवंय? नाही नाही, मला काही नकोय. तुमची औषधांची वेळ झाली ना, तुम्हाला औषध द्यायला आली. घरात आल्या आल्या ना इतकं काही कर्तव्य दक्ष सुनेसारखं करायची काही गरज नाही. अगं तुझं कोणी इन्स्पेक्शन नाही करत आहे. पण हळूहळू सवय तर होईल. सगळ्या गोष्टीची सवय होईल. अगं मी लग्न करून आले तेव्हा मला काही येत नव्हतं. हळूहळू शिकले सगळं. झाली हळूहळू सवय. रोज तुम्हाला असाच ओव्हरडोस देऊन मला खूप मज्जा येणार आहे. या ओव्हरडोसने शुगर लो होणार आणि मग लवकरच तुम्ही ढगात. शांभवी अगं तुला सांगायचं राहून गेलं. काय बाईची? उद्या आपल्या घरच्या देवीला ना नैवेद्य दाखवायचंय. तुझ्या हातनं पाहिजे तो. काहीतरी गोडधोड कर छानपैकी. एवढंच ना, करेन मी काहीतरी. हा वत्सलाला मदतीला घे ना. काही कमी जास्त झालं, काही मिळालं नाही तर तिला विचार, ती सांगेल तुला. हो सांगते. बाईची गोळ्या दे. बाईची. हा छवी बोल. छवी या ना. अगं वहिनी, तू सुद्धा गोळ्या देतेस बाईजीला? हो. कशाला उगाच त्रास करून घेतलास? माझी रोजची ड्युटी आहे, मी दिल्या असत्या ना. अहो त्या त्रास कसला? उलट मी सगळ्यांचे वेळापत्रक व्यवस्थित जाणून घेणार आहे. मग मला हळूहळू होईल ह्या सगळ्याची सवय. हा वा. बाईची घ्या. बाईजी थांब. काय झालं? अगं पांढरी गोळी एकच असते, 2 घेतल्यात. हो का? हो. सॉरी, मला खरंच अगं वहिनी, ठीक आहे ठीक आहे. तुला नसेल कळलं, तू पहिल्यांदाच देतेस ना गोळ्या. ठीक आहे. बाईजी, आपली वहिनी ना खूप हुशार आहे. तिने एकदा माझ्याकडून सगळं समजून घेतलं ना तर तिला व्यवस्थित कळेल किती गोळ्या द्यायच्या आहेत, कुठला डोस द्यायचा आहे. हो ना? आणि तू पण ग, तुला नाही का लक्षात? उद्या समजा आम्ही दोघी नसलो आणि तुला दुसरा कोणी गोळ्या दिला तर तुला कळायला पाहिजे ना किती गोळ्या घ्यायच्या आहेत, कुठल्या गोळ्या आहेत, काय डोस आहे. अशी कशी, तू जरा तरी लक्ष दे ना. गप्प बस ग. टाकी मागे लागते. सासू आहे का माझी? उगाच नाही मी तिला माझी सावली म्हणून. माझ्या मागे मागे सावली सारखी फिरत असते. बघ आता ती आली नसती तर मला कळलं असतं का की मी चुकीचा डोस घेते म्हणून. म्हणून मला ती गरजेची आहे. बाईची पुन्हा एकदा सॉरी. तुम्ही आराम करा. गुड नाईट. गुड नाईट. जा. बाईची बाय. गुड नाईट. थँक्यू. अगं ए थांब थांब थांब. आत्ताच बोलले ना मी 2 गोळ्या नाही घ्यायच्यात म्हणून. घे आता. सावकाश.
थांब 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 छवी काय करतेस? याला काम बंद करणं असं म्हणतात, कळलं? अगं पण का? छवी 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 एक सेकंड, हे डॉक्युमेंट्स मला लागणार आहेत, आता काम आहे मला त्याचं. नाही नाही, काम बंद म्हणजे बंद. किती वाजलेत बघितलंस का फिरंग्या? अरे काम करता करता झोप लागलीये तुला, डोळे बघ तुझे कसे झालेत ते. हे सगळे काम आहेत ना, उद्या सकाळी उठून व्यवस्थित आरामात कर, ठीक आहे? तू आता जर का उशिरा झोपला असता सकाळी उठायला उशीर होणार, मग ऑफिसला जायला उशीर होणार आणि मग जाताना परत चिडचिड करणार, दिवसभर सगळं हे सुरू राहणार. कशाला? वेळेत झोप, तुला उद्या सकाळी लवकर उठवते मी, मस्त फ्रेश माइंडने काम कर. किती बडबड करतेस यार छवी. कोणाचं कधी काय ऐकूनच घेत नाहीस तू. हा, कोणाचं चालतच नाही ना म्हणजे तुझ्या समोर. आणि आता मी काम करायचं म्हटलं तर बडबड करत बसशील, नको ते बोलशील. कारण तुझ्यापेक्षा जास्त मी तुला ओळखते ना. ऐक ना, कसं आहे, हे काम ना मी असं म्हणजे ठरवलं होतं की हे काम आता संपवतो, कारण उद्या ना ऑलरेडी खूप काम आहे. सो या कामाचं लोड नकोय. त्यामुळे तू एक छान काम कर. तू एक मस्त मस्त गरम कडक कॉफी आण माझ्याकरता. तासभर स्ट्रेच करतो आणि संपवतो काम आहे. ओके, जा जा लवकर जा. काही मिळणार नाही तुला. मला सांग, खरं खरं सांग हा, आजच्या अख्ख्या रात्रीमध्ये हे काम संपणार आहे? नाही नाही ना? कशाला उगाच आटापिटा करायचा जीवाचा? झोप आलीये, झोप ना शांत, ठीक आहे? झोप. गुड नाईट. थँक्यू. वेलकम. झोप आता. गुड नाईट. गुड नाईट. फिरंग्या, जागा राहिलास तर याद राख. गुड नाईट मास्तरेन बाई. त्या घरात बाई आजी नंतर छवीच आहे, जिचं सगळ्यांकडे नीट लक्ष असतं. तिच्या नजरेत ना, डोक्यात ना कोणाचं काहीच सुटत. क्रॅकेट. आपल्यापेक्षा जास्त कळतं का तुला प्रतीक? सगळे पेपर चेक करत बसलाय. अशाने माझे गोंधळ उघडे होते. प्रतीक घे चहा घे. नाही नको, तुम्ही घ्या. अरे घे रे. नाही नकोय मला, मी फाईल चेक करतो. अरे ते काम होतं नंतर, घे तू चहा घे आधी. सर मला खरंच नकोय, तुम्ही घ्या. नीट चेक कर ना सगळं. छवीला वाटलं पाहिजे की तू काम नीट करतोय सगळं, है ना? कसं आहे माहितीये का, एकदा छवीची मर्जी आली की बाईची पण मर्जी येणार. कसं आहे माहितीये का, छवी म्हणजे बाई आजींच्या गळ्यातला ताईत आहे. अरे राजगुरूंच्या घरात एक गोष्ट त्या छवीच्या मर्जीशिवाय होत नाही. हा हा. आणि मग काय होतं तुला सांगतो, बीबीची माझ्याजवळ चिडचिड होत, कारण बीबीचं त्या छवी समोर काही चालत नाही. असा सगळा प्रकार आहे. आलं ना तुझ्या लक्षात? तू नीट चेक कर सगळं. ऐका ना ऐका ना ऐका ना, मी माझं काम करू का प्लीज? हा, तुम्ही सारखं असं मध्ये मध्ये हे केलं तर मी कसं चेक करणार ना? बरोबर, तू चहा चहा चहा. नाही मला खरंच चहा नकोय, मला आधी फाईल नीट चेक करू दे. याचे सगळे झेरॉक्स आपल्याला काढायचे ना, इम्पॉर्टंट फाईल आहे. नाही प्लीज जरा प्लीज. हा, हा पण त्या छवीसारखा चिवट आहे, चिकट आहे. तुझ्या चिकटपणावर मीच जालीम उपाय काढतो. असं काहीतरी करतो की तुझं लक्षच लागणार नाही. शांभवी, हे तू काय कशासाठी? सर
सर तुमचा नवीन शर्ट कडक इस्त्री करून तयार आहे. थँक्यू. पण एक गोष्ट चुकली आहे. चुकली? काय चुकलं सर? तुझं बोलणं. बोलणं? काय सर? सर सर आय एम सो सॉरी. आय एम सॉरी. साकेत. हा हे लक्षात ठेवायचं. साकेत हे घ्या. वहिनी काय झालं? वहिनी दादूला हा शर्ट नाही चालणार. का? अगं हा शर्ट टाईट आहे, दादूला लूज शर्ट लागतात. आय एम सो सॉरी. नाही 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 ठीक आहे, तुझी कलरची चॉईस खूप कमाल आहे, पण साईज थोडी गडबडली आहे. जरा आय एम सॉरी. नाही नाही ठीक आहे, तू बदलू शकतेस ना. हो. शांभवी, तुला माहिती आहे ही छवी ना आमच्या घरातली एन्सायक्लोपीडिया आहे. तिला सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मी शर्ट घेऊन येते दुसरा. सॉरी. इट्स ओके, तुला नव्हतं माहिती. इट्स फाईन. हा बघ, हा परफेक्ट होईल. मॅनर्सलेस छवी डोक्यात जायला लागली माझ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बेबी. वत्सला, माझा नाश्ता घेऊन ये. बेबी त्या तुमचं ब्रेड बटर जाम रेडी आहे, मी लगेच घेऊन येते. हा पण आज मला उपमा खायचा आहे. हा काय मग केलाय? हा ठीक आहे, माझ्या रूम मध्ये घेऊन ये. आणते. अगं मी जर हिला बोलले असते ना की आता उपमा केलाय, तर लगेच बोलली असते की मला काहीतरी वेगळी डिश हवी आहे, आणि उगाच आईला कामाला लावलं असतं. व्हेरी स्मार्ट. शांभवी वहिनी, छवी ताईला ना घरातल्यांबद्दल सगळं माहिती, प्रत्येकाची सवय माहिती. बायाजी म्हणते ना तसं, अख्खं घर करून प्यायला. हे घे. झालं सारखं आपलं छवी छवी छवी. या छवीची जागाच मला या घरात न पुसून टाकायची आहे. वहिनी, शांभवी वहिनी, काय लक्ष कुठे आहे तुझं? मी उपमा नेऊन देते बेबी आता त्यांना. ए नाही, नको नको, तू बस आधी. तू बस आधी खाली बस. मी जाते आणि उपमा देऊन येते, तू नैवेद्याची तयारी कर. अगं तुला सगळं ते करायचंय ना, तू तिकडे लक्ष दे, मी इथे लक्ष दे. ओके. आणि हे काय, कॉफी थंड होईल, पिऊन घे ना आधी. अरे आली शांभवी, मी तुझीच वाट बघत होते. आज तुला नैवेद्याचा स्वयंपाक करायचा आहे. मला बाई तसं सांगून गेल्यात. मला म्हणाल्या वत्सला तू आज काही करायचं नाही, सगळा स्वयंपाक शांभवी करणार आहे.
चल. काय 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 करायचं असतं माई? अगं नैवेद्याचं नेहमीच म्हणजे वरण भात किंवा मसाले भात, पुरी, बटाट्याची भाजी, गुलाबजाम, कोशिंबीर आणि तळणीचं काहीतरी म्हणजे पापड किंवा भजी वगैरे. जमेल ना? हो माई. आणि मदत लागली तर मी आहेच की. पण कसं आहे, आज फोडण्या घालणं आणि गोडाचं हे तुझ्या हातूनच व्हायला पाहिजे. मी फक्त वरवरची मदत करेन. हा, मी आलेच. नैवेद्य. या म्हातारीने एक एक काय प्रथा काढल्यात शोधून काय माहिती. मला फक्त पोळी बनवता येते. एवढं सगळं कसं बनवणार आहे मी? नाही पण बनवावं तर लागेलच, नाही तर त्या बेबीला येतात चान्स मिळेल ना. पण काय करू आता मी? नाही मुरू काका, तुम्ही एक काम करा, त्या जमिनीच्या मालकाला आज बोलवा, आपण त्याच्याबरोबर मीटिंग करूया. हो बोलता येईल ना. हा तुम्ही ऑफिसमध्ये बोलवा, मी 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 येतोच येतो थोड्या वेळात. तुम्ही एकदा क्लिअर करून ठेवा. म्हणजे एक सेकंड. अरे छवी थांब, फोन सुरू आहे. काय तू ऑफिसला चाललायस? हो, आता फोन संपला की निघणार हो, आहे. नको जाऊस. अरे म्हणजे लंच नंतर जा ऑफिसला. कारण आज पहिल्यांदाच शांभवी वहिनी नैवेद्य बनवणार आहे आणि तो देवीला दाखवणार आहे आणि स्वतःच्या हाताने सगळं जेवण बनवणार आहे. त्यामुळे कोणीही कुठेही जायचं नाहीये. तिला काय नैवेद्य येणार? आज बघतेच, जेवताना चांगलं तोंड सोडेन. माझ्या अपमानाचा बदला घेईन मी. वाव, विश यार, मला थांबता आलं असतं. पण आज खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे ऑफिसमध्ये. तिकडे मुरू काका पण वाट बघतात माझी, जावंच लागेल. नाही नाही नाही, तू नाही जायचं ऑफिसला. हे बघ, तू थांबलास तिला पण छान वाटेल ना. या प्रतीकला पेपर डिटेलमध्ये चेक करण्यापासून थांबवण्याची ही उत्तम संधी आहे. नाही नो अगं, पण मुरू काका एक सेकंड होल्ड करा तुम्ही. हो 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 हो. कसं आहे, आपण ते आता शाळेचं प्रोजेक्ट करतोय ना, त्याचे मालक येत आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग आहे. कॅन्सल नाही करता येणार. ऐक ना, उगाच कारण देऊ नकोस. तू घरून कर ना काम. मी सांगते ना थांबायचं म्हणजे थांबायचं. मला काही माहिती नाहीये, तू थांब. छवी फाईन. आता छवीचं मी ऐकणार नाही असं होऊ शकतं का? बरोबर. कसं? छवी म्हणेल तसं. परफेक्ट. ठीक आहे, नाही जात ऑफिसला. थँक्यू. थांब 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 जाऊन किती एवढा फोन संपवू दे, आलोच. हो, मी पटकन रांगोळी घेऊन येते. चालेल. छवी पण ना मुरगो काय का ना. हा निकेत बोल. ते मीटिंगचं जरा होल्डवर ठेवा. मी ऑफिसला येणार की नाही ते पण कळवतो थोड्या वेळात. ओके? हा ठीक आहे ठीक आहे. या चला, बाय. झाली फाईल चेक करून झाली? ठीक आहे, झाले सगळं चेक करून झालंय. याचा झेरॉक्स घेऊयात आपण. चहा घे. थँक्यू. प्रतीक, तुझ्या प्रेमाच्या वेळा पहिल्याने की जेलमध्ये जाईलच आणि याचं खापर मी तुझ्यावर फोडेन. म्हणजे सगळं करून सवरून मी मात्र मोकळा. चला मोरेश्वर चला. माईला सांगून घरून डब्बा मागवायला पाहिजे. सोनबाई गोडधोड जेवण बनवणार आहेत आणि प्रतीकने गोड घातलाच आहे तर तोंड तर गोड व्हायलाच हवं. काय करू आता याचं? इंटरनेटवर सापडेल ना काहीतरी इंटरेस्टिंग. काय वा आदर्श सुनबाई, काय करताय? नैवेद्यच बनवायला घेतला होता बेबी आत्या. अरे वा, नैवेद्य.
अरे वा, नवीन सुनबाई, काय बनवतायत स्पेशल मेन्यू? बटाट्याची भाजी, पुरी, वरण भात आणि कोशिंबीर. वा वा वा, छान. मॅडम, कुठलीच तयारी झालेली दिसत नाहीये. हो, मी हे काय मी कुकरच लावत होते. बटाटे कुकर कुकर तो पण इथे. कुकर कुकर. काय झालं? गॅस पेटत नाहीये का? हो ना, काय माहिती, लागतच नाहीये गॅस. शांभवी, तू याआधी स्वयंपाक केलायस ना? हो बेबी आत्या. नाही काय, बटाटे उकडताना आमच्या राजगुरूंमध्ये त्याच्यात पाणी टाकलं जातं. तुमच्याकडे कसे करतात मला माहित नाही. काय आहे, माझ्याकडे बेसिक नॉलेज आहे ना, म्हणून मी सांगू शकते. जमलं असतं ना तर तुला आत्ता फोडणीला घातलं असतं बेबी आत्या. काय ग, काय म्हणालीस? काही नाही, किती वेळ प्रयत्न करते, लागतच नाही हा गॅस. काय ग, गॅस पेटत नाहीये? नाही ना, काय माहिती काय झालं. मगाशी ओटा धुत होते ना, म्हणून मी सिलेंडर बंद करून ठेवला होता. आता बघ, पाणी पडतं ना सिलेंडरवर ओटा धुताना, म्हणून लाव लाव लाव. तरीच म्हणलं गॅस का लागत नाहीये. शांभवी, त्यात मगाशी तू पाणी घातलं नव्हतंस ना, तर ते अरे हो, विसरलेच मी. पाणी. हा. कठीण आहे. म्हणजे नैवेद्य बनवणं किती कठीण आहे, काय वत्सला? येईल तिला हळूहळू, एकदा कळलं म्हणजे. गॉड नोज. कसं जेवण बनवणार ही सुग्रण. तुला माझी काही मदत लागली तर मी आहे इथेच. हो माई. माई, काय ग? म्हणजे इथे सगळ्यांना कशा पद्धतीचं जेवण आवडतं? गोड, कमी गोड? साधं, अगदी साधं. अम्मा, काय नाचून निवडून आणलीस का तू? साधा गॅस पण पेटवता येत नाहीये तिला. काय स्वयंपाक बनवणारे देव जाणे. खरं तर मला काहीच करायची गरज नाहीये. म्हणजे हिनी बनवलेल्या जेवणात तिखट मीठ जास्त घालून मी का वेळ वाया घालू? साधा कुकर पण लावता नाहीये तिला. सगळे घोळ नाहीच घाले. बेबी, तू फक्त पानावर बस आणि तोंड सुख घे. शांभवी,
तयार राहा. हे बस बस दिवसभर नुसता ठोसतोय. दर घे खा. आता हेच आहे आपलं बाबा नशिबात. तायडे त्या शमाशी लग्न झालं होतं तेव्हा सुद्धा असंच होतं की तेव्हा सुद्धा असं बाहेरच खावं लागायचं. ती तुझ्या अंगातली मस्ती होती. राजा राणीचा वेगळा संसार करायचा होता. पण तुझ्या राणीला जेवण बनवता येत नव्हतं. माझ्या सोबत राहिला असतास ना तर ती तुझ्या ताब्यात पण राहिली असती आणि मुठीत पण राहिली असती. पण नाही, तिच्या नुसतं होला हो करायचं. तिच्यामुळे ही अशी तुझी अवस्था झाली आणि तुझ्यामुळे माझी ही अवस्था झालीये. तिनं त्या पोरीला पाठवलं आणि आपल्याला घर सोडावं लागलं. अरे नवीन घराचं काहीतरी बघ बाबा, नाही तर हेच खावं लागणार आहे आपल्याला. तायडे शमाला वाटत असेल माझ्या हातातून ती सुटली आहे पण तसं नाही. या सगळ्या दिवसाचा ना हिशोब घेणार आहे मी तिच्याकडून आणि माझे सगळे पैसे व्याजा सकट परत मिळवणार. वाट बघ, पैसे परत देते. लबाड कुठली? हे लबाड असेल ती तिच्या घरी. या राजनाथ समोर तिची लबाडी फार काळ चालणार नाही. असा तिला गोत्यात आणेन ना ती परत कधी कोणाला तोंड दाखवू शकणार नाही. हा राजनाथ साप आहे साप. पाय दिलात तर झालं. खा खा आधी ढोसणं बंद कर. देवी आई, प्रथेप्रमाणे नव्या सुनेच्या हातून पहिला मानाचा नैवेद्य दाखवत घेतला आणि माझा नातू आणि नातसून दोघांवर अशीच कृपादृष्टी ठेव. देवी आई, सगळं व्यवस्थित झालेलं असू दे. काय आज जेवण मिळणार आहे का की उपवास आहे? जेवण तुझ्यासमोर रेडी आहे विव्यात्या. हो माहितीये कसं आहे जेवण, पण कसं झालंय माहित नाही ना. जळकं भाजकं करपलेलं बेचव. आता कसंही असलं तरी खावं तर लागणार. नैवेद्य आहे ना. आले 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 आपले उत्सव मूर्ती आलेले आहेत. चला या या बसा. शांभवी चल बस. हे जे काही बनवलंय ते
दिसतंय बरं. पण नेटवरून रेसिपी बघून बनवलंय ना, चवीच काय. तिला सोडणार नाही मी. दादू, पहिला घास तू वहिनीला भरवायचा, मग आम्ही सगळे जेवणार काय? छान आहे कल्पना. हम्म. अरे साकेतदार लाजतोस काय? बरं, लवकर लवकर भरव वहिनींना, आम्हाला भूक लागली, जेवायचंय आम्हाला. मला गुलाबजाम पण खायचं, कर आता लवकर भरव वहिनीला. अरे काय मला भूक लागलीये, मी खातीये. हे काय बनवलंय? हा, या भाजीची फोडणी पण तडतडली नाहीये. काय आहे हे? काय काय चव आहे ही? हा, ही डाळ पाण्यासारखी पातळ. मम्मा, अगं काय आहे हे? शिळ्या पोळ्या पण बऱ्या लागतात, फोडणीचा भात पण बरा असतो. काय बनवलं? आणि हे गोड? त्याच्याकडे तर मी बघणार पण नाहीये, अजिबात नाही. काय काय शांभवी, तुझ्या आईने तुला स्वयंपाक करायला नाही शिकवला?